2011चा काळ, देशात वाढती महागाई, करप्शन, बेरोजगारी, शेतमालाचा हमीभाव यांसारख्या मुद्द्यांवरून अँटी काँग्रेसी वातावरण तयार व्हायला लागलं होतं. दिल्लीत त्याचं प्रमाण जास्त होतं, कारण तिथं अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा उदय होत चालला होता. गेल्या 70 वर्षात काँग्रेसनं फक्त देशाला लुटलं असा सूर दिल्लीच्या घराघरातून उमटायला लागला होता आणि विरोधी पक्षाकडून त्याला अधिक खतपाणी मिळत होतं. त्यामुळे जनतेमध्ये बेकार आक्रोश होता. लोक वाढत्या महागाईनं आणि शेतमालाच्या कमी भावामुळे त्रस्त होते. स्वतः शरद पवार साहेब त्यावेळी देशाचे कृषी मंत्री होते आणि त्यानिमित्तानं दिल्लीत इफ्कोच्या कार्यक्रमासाठी चालले होते. दरम्यान एका ठिकाणी थांबून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते जायला निघाले. तेवढ्यात एका रागावलेल्या पंजाबी तरुणानं येऊन पवार साहेबांवर हात उचलला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवार बिथरले. त्यांचा तोल जाऊन ते भिंतींवर कोसळल्याचं चित्रही कॅमेऱ्यात कैद झालं. मात्र त्यानंतर पवार साहेब काहीच न बोलता तिथून निघून गेले आणि तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्या संबंधित हल्लेखोराला पकडलं. पण त्या हल्लेखोराचं पुढं काय झालं? तो हल्लेखोर 8 वर्ष कुठं पळून गेला होता? त्यानं केलेला हल्ला खरंच रागातून झाला होता की ते कोणाचं तरी प्लॅनिंग होतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. आता सुरुवातीपासून ते प्रकरण नेमकं कसं घडलं त्याची माहिती घेऊया. 2004 ते 2014 या काळात पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. आधी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी सामान्य जनता महागाईनं त्रासलेली होती. वेळोवेळी माध्यमातून जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवूनही त्यावेळचा सत्ताधारी पक्ष त्यावर बोलायला तयार नव्हता. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारे चीड निर्माण झाली होती आणि त्या लोकभावनेला आणखी हवा देत होता देशातला तत्कालीन विरोधी पक्ष, जो आता सत्तेत आहे. तर एके दिवशी पवार साहेब दिल्लीत असताना शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करणाऱ्या इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफ्को कंपनीच्या कार्यक्रमाला निघाली होती. संबंधित ठिकाणी पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे मीडियानं त्यांना गराडा घातला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला. पवार साहेबांनी त्यांच्या खास शैलीत पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते तिथून निघून जायला निघाले. तेवढ्यात हरविंदर सिंग नावाचा एक चवताळलेला पंजाबी तरुण तिथं आला आणि त्यानं मागचा पुढचा काहीच विचार न करता पवार साहेबांवर हात उचलला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळं साहेबांचा तोल गेला आणि ते भिंतीवर कोसळले. थोड्या वेळासाठी पवार साहेब आश्चर्यचकित झाले, पण घडलेल्या घटनेचा इश्यू मोठा न करता ते लागलीच तिथून आपल्या कामाला निघून गेले. दरम्यान त्या घटनेनं दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठा गोंधळ निर्माण झाला. बघता बघता संपूर्ण देशभरात ही बातमी पसरली. महाराष्ट्रात तर पवार समर्थकांनी त्यावेळी रस्त्यावर उतरून त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करायला सुरुवात केली होती. पुणे आणि बारामतीमधील लोकांनी त्या आरोपीला कडक शासन करा किंवा आमच्या हवाली करा अशी मागणी केली. शेवटी खासदार सुप्रियाताई सुळे आणि त्यावेळचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिक्रियेनंतर थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रातलं वातावरण निवळलं. स्वतः पवार साहेबांनी नंतर मोठ्या शितापीनं ते प्रकरण सांभाळून घेत पोलीस त्यांच्या पद्धतीनं त्या प्रकरणाचा निकाल लावतील असं लोकांना सांगितलं. पुढे तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्या हरविंदर सिंगला पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोठमोठ्याने घोषणा देत हरविंदरने त्याची लपवून ठेवलेली कट्यार बाहेर काढली आणि मी स्वतःची नस कापून घेईन अशी धमकी देऊ लागला. पण तिथं उपस्थित असलेल्या एका सिक्युरिटी गार्डने हिंमत दाखवून त्याच्या हातातली ती कट्यार हिसकावून घेतली आणि त्याला पोलिसांच्या अधीन केलं. पोलिसांनी हरविंदरला अटक केल्यानंतर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान त्याला हल्ल्याबद्दल विचारण्यात आलं की तू हा हल्ला का केलास, कुणाच्या सांगण्यावरून केलास? तर त्यानं उत्तर दिलं की मी हा हल्ला कोणाच्याही सांगण्यावरून केला नाही. माझ्या मते पवार साहेब हे भ्रष्ट व्यक्ती आहेत आणि भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढते. त्याचा राग आल्यामुळेच मी त्यांना मारहाण केली. दुसऱ्या दिवशी हरविंदरच्या घरचे पोलीस स्टेशनात आले आणि त्यांनी तो मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचं पोलिसांना सांगितलं. पुढे पोलिसांनी गरजेप्रमाणे टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये हरविंदर मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचं समोर आलं. पुढे कोर्टात खटला उभा राहिला, पण खटल्याच्या सुनावणी अगोदरच हरविंदर पोलीस कोठडीतून पसार झाला. खूप शोध घेऊनही जेव्हा तो पोलिसांच्या हाती सापडला नाही तेव्हा कोर्टानं 2014 साली हरविंदरला फरार घोषित करून टाकलं. त्यानंतरही पोलिसांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. दरम्यान हरविंदरने पुन्हा एकदा एका पोलिसावर जंतर मंतर इथं हल्ला केल्याची घटना घडली. त्यासंबंधी पुन्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पण आरोपी फरार असल्यामुळे कोर्टाला त्याला शिक्षा ठोठावणं अवघड जात होतं. पुढे एके दिवशी दिल्ली पोलिसांना हरविंदरच्या एका नवीन ठिकाणाचा शोध लागला आणि अखेर 2019 साली पोलिसांनी हरविंदर सिंगच्या मुसक्या आवळल्या. म्हणजे तब्बल 8 वर्षांनी पवार साहेबांवर हल्ला केलेल्या हल्लेखोराला पकडण्यात आलं. त्यानंतर दोन्ही गुन्ह्यांचा विचार करता त्याला कोर्टाने शिक्षा सुनावली. भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 353, 506, 309 आणि 186 नुसार त्याला शिक्षा देण्यात आली. असं सांगितलं जातं की पवार साहेबांच्या आधीही हरविंदर सिंग यानं माजी मंत्री सुखराम यांनाही तशीच चापट मारली होती. ते प्रकरण घडलं तेव्हा हरविंदर सिंग 36 वर्षांचा होता. तो एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. हरविंदरला अरविंदर या नावाने पण लोक ओळखत होते. हल्ल्याचं कारण समोर आल्यानंतर सुद्धा 2021 मध्ये पुन्हा एकदा ते प्रकरण एका नव्या कारणामुळे चर्चेत आलं होतं. 2011 साली झालेल्या पवार साहेबांवरील त्या हल्ल्याचे फोटो व्हायरल करून 2021 मध्ये त्याचा संबंध मोदी सरकार विरोधी पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडण्यात आला होता. तो कसा तर 2021 मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या नव्या शेतीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनाला रिहाना, ग्रेटा थुनबर्ग आणि मिया खलिफा यासारख्या इंटरनॅशनल सेलिब्रिटींनी ट्विट करून समर्थन दिलं होतं. त्या कलाकारांनी केलेल्या ट्विटला समर्थन द्यायचं सोडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शेतकरी आंदोलनावरून उलट सरकारची बाजू घेत त्या कलाकारांना हा आमच्या देशातला मॅटर आहे, आम्ही बघून घेऊ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यावेळी सचिनच्या त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवारांनी तेंडुलकरांना इतर कोणत्याही क्षेत्राबाबत बोलताना सावधगिरी बाळगावी असा सल्ला दिला होता. तो सल्ला आवडला नाही म्हणून चिडलेल्या पंजाबी शेतकऱ्यानं पवार साहेबांवर हात उचलला अशा आशयाचा मेसेज लिहून पवार साहेबांचा तो जुना फोटो व्हायरल केला होता. मात्र नंतर ती फक्त अफवा होती हे सिद्ध झालं. दरम्यान त्या प्रकरणानंतर 2014 मध्ये निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादीला बरंच अपयश पाहावं लागलं. खूप जुनी जाणती माणसं सोडून गेली. त्यावर आता पवार साहेबांचं राजकारण संपलं अशा वावड्याही माध्यमांनी उठवल्या. पण साहेबांच्या समर्थकांनी सांगितलं कॅन्सर सारख्या रोगाशी लढवून ज्यांनी मृत्यूला हरवलं ते असल्या छोट्या मोठ्या हल्ल्यानं खचून जाणार नाहीत. पुढे 2019च्या निवडणुकीदरम्यान पवार साहेब जेव्हा प्रचाराला उतरले होते तेव्हा त्यांचा एक डायलॉग खूप गाजला होता, जो कुणी आमच्या नादाला लागेल त्याचा पाय काढल्याशिवाय राहणार नाही. पुढे मग निवडणुकीचा रिझल्ट काय लागला ते तुम्ही जाणताच. बाकी हा किस्सा ऐकून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे आणखीन राजकीय किस्से ऐकण्यासाठी आपल्या विशेष बारी या हक्काच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.